अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे लग्नाला अवघे 1.5 महिने झाले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती, सासू आणि दिराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे. सासू आणि दीर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पालेगाव येथील ओम साई रेजेन्सी गृहसंकुलात राहणाऱ्या विशेखा तिळेकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. विशाखा यांचा 30 एप्रिल रोजी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर अल्पावधीतच त्यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. माझ्या मुलीला त्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या. म्हणजे हुंडा मागत होते, 5 तोळ सोनं द्या, हे द्या. पोरीने मला फोन केला, पप्पा मला घेऊन जावं, लय मारते ते. पोरगी घराच्या बाहेर येत होती, पण त्याने कोंडून ठेवलं घरात. लग्न झालं वादविवाद चालू आहे. शुल्लक गोष्टीवरनं त्याचं ह्याच्या संग बोलायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही, संशय खायचा, संशय वृत्ती म्हणजे बाहेरच्या लोकांकडून संग बोलायची भीती. म्हणजे बाहेरच्या लोकांसंग बोलली पोरगी, त्याच्यावरून मोठे वादविवाद झाले. ते लग्न होऊन 30 एप्रिलला लग्न झालं. लग्न होऊन म्हणजे 1 महिना 15 दिवस झाले. माझ्या मुलीचं नाव विशाखा नितीन तिळकर. मुलींनी सांगितले, प्रत्येक गोष्ट सांगत होते, पप्पा मी एवढं समाधानी नाही, टॉर्चर झालेलं आहे, काय सांगायचं आता, बोलण्यासारखं काय ठेवलं नाही. पप्पा मारतेच, मला घेऊन जा. पप्पा मला मारते, मला फोन करतो. तो पप्पानं फोन बी लावला. ते फोन लावायची बंदी होती. म्हणजे आई संग जास्त वेळ बोलायचं नाही. आईला तो जावई बोलायचा, आईला तुझा काय संबंध आहे बोलायचा. कायमचं परमनंट म्हणजे घराच्या बाहेर काढेल. माझी मुलगी कधी अशा आनंदी दिसलीच नाही. तो डॉक्टर असा निर्दयपणे मी असं बघितलं नाही कधी. तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाही येतो. तर विशाखाच्या आजीने देखील गंभीर आरोप केले आहेत. माझी नात शेजाऱ्यांशी बोलताना दिसली तर तिला मारहाण करण्यात येत होती असं तिने सांगितलंय. जसं दिलंय ना तसं तिला टोमणे जात, तिला लग्न झाल्यावर एक घडीभर बी बसून दिलं नाही. कामाला लावली त्या पोरीला. एवढी शिकलेली मोलकरीण बाईसारखी तिला कामाला लावली. नुसतं जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी. नाही समजून सांगा. ती सासू म्हणणारी ना आधी आम्हाला लई फसवलं. 1 तास 2 तास फोनवर बोलत होती. तुला गाडी काढून देतो, अमक करतो, तमक करतो. त्या मुलीला फसवलं त्यांनी. शेजारच्या बाहेर संघ बोलली की त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून. सिटी कॅमेरे लावले, कोणा संघ बोलती, कोणा संघ नाही. दिराला वाढून दिलं. दिराची बायको बी त्यांनी लावलेले. त्यांनी दिराच्या बायकोवर केस केलेले. हे आम्हाला नको. आम्हाला माहित नव्हतं ना, आम्ही वाघाच्या घशात टाकले. ते डॉक्टर आहे मेला. माझी नात एकुलती एक एवढी, ती पोरगी असं आत्महत्या करणारी नाही. आज मुलीला, माझ्या नातीला न्याय भेटावा, त्या थोबड्याला फाशी लावून द्यावा. फाशी त्या माझी मुलगी कशी गेली ना, तो पण तसंच जायला पाहिजे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी पती नितीन तिळेकर, सासू छाया तिळेकर आणि दीर निनाद तिळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे. मात्र गुन्हा दाखल होत असताना 3ही आरोपी पोलीस ठाण्यात उपस्थित होते असे मृत विवाहितेच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. असं असताना सासू आणि दीर फरार कसे झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.